श्री दत्तप्रबोध अध्याय 37 गोरक्षनाथांची सत्व परीक्षा. मागील अध्यायामध्ये आपण गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ यांच्या जन्मकथा पाहिल्या. आता या अध्यायामध्ये आपण गोरक्षनाथांची परीक्षा पाहणार आहोत. अध्यायाला सुरुवात करूयात. गोरक्षनाथांचं रूप लावण्य पाहून, त्यांची तेजस्विता बघून सर्व लोक मंत्रमुग्ध झाले. पुत्र असावा तर असाच म्हणून त्यांचे तोंडभर प्रशंसा करू लागले. त्यांचे गुणगान गाऊ लागले. त्या स्त्रीला कपाळ करंटे, फुटक्या नशिबाची असं म्हणून हिणवू लागले. तिला शिव्याशाप देऊ लागले. तिला स्वतःलाही अत्यंतिक पश्चाताप झाला. ते साजीर गोजीर रूप पाहून मातृत्वासाठी तडफडणारं तिचं मन उचंबळून आलं. त्या पुत्राला घेण्यासाठी, कुरवाळण्यासाठी व्याकुळलं. ती धाई रडू लागली. आपल्या दुर्बुद्धीला दोष देऊ लागली. पण आता त्याचा काय उपयोग होता? मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथाला विचारलं, बच्चा, आयुष्यात तुला काय हवं आहे? भोग हवे आहेत का माझ्याबरोबर येऊन योग साधना करायची आहे? जे काय तुझ्या मनात असेल ते स्पष्टपणानं सांग. कुठल्याही मार्गानं आयुष्य जगायचं ठरवलंस तरी माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. त्यावर ते गोरक्षनाथ म्हणाले, नाथ, मला भोग नकोत. मी आपल्यासोबतच कायम राहीन, योग साधना करीन. आता गुरुमाऊली, आपले चरण म्हणजे सारं काही आहे. तुम्हीच माझे मायबाप, तुम्हीच माझे सखे सोपदे आणि सुखनिधान. तुमच्याशिवाय मी जगू शकणार नाही. आता मला अनाथ करून तुम्ही कधी कुठेही जाऊ नका. या पायाची मिठी तुम्ही माझा अंगीकार केल्याशिवाय मी आता सोडणार नाही. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथाची ती अनन्य दृढनिष्ठा बघून हृदयाशी धरलं आणि त्यांना आपलंसं केलं. थाटे नेसायला दिले. त्यांच्या कपाळावरती भस्म चर्चिलं. बाणमुद्रा हाती दिली. रुद्राक्ष माळा लेववल्या. जय अलख निरंजन असं घोष केला. झोळी फावडं त्यांच्या हाती दिलं आणि बाणभूषण अर्पण करून त्यांना आपल्याबरोबर चलायला सांगितलं. गुरु शिष्य दोघेही निघाले तेव्हा एकच हाहाकार झाला. व्यापारी धनिक पतिपत्नी दोघंही नाथांच्या चरणी लागली आणि धाय मोकलून रडू लागली. आम्हाला क्षमा करा. आमच्या पापी वृत्तीला कठोर शासन झालं आहे, पण आता दया करा. पुन्हा आम्हाला पुत्राचं सुख द्या. आमच्या ओटीत पुत्र सुख घाला. आमच्या कातळ्याची जोडी करून तुमच्या पायी घालू. स्वामी, कृपावंत व्हा. कपाळ करंट्यांनो, जा चालते व्हा. हा गोरक्ष तुम्हाला कधीच मिळणार नाही. आपल्या पापाची फळं भोगूत आयुष्यभर रडत राहा. जा. तुमच्या दारी आलेलं सुख तुम्ही लाथाडलं आहे. त्यामुळे ते म्हणाले, नका स्वामी महाराज, असं कोपू नका. पामरावर ते दया करा. पश्चातापानं आमची मन खाक झाली आहेत. पुन्हा खोपू नका. त्यावर ते गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना विनंती केली, नाथ, माझ्यासाठी या पतिपत्नींवर कृपा करा. त्यांना वर द्या. त्यांचा पश्चाताप खरा आहे. त्यांच्यावरती असं रुष्ट होऊ नका. ती विनंती त्यांनी ऐकली आणि त्या धनिक पत्नीला वर दिला. 9 मास 9 दिवस पूर्ण होताच तुला पुत्र होईल आणि तो तुमच्या कुलाची कीर्ती दिगंतात नेईल. असं वर देऊन ते दोघे गुरुशिष्य तेथून अंतर्धान पावले. विविध तीर्थस्थानं हिंडत, डोंगरदऱ्या पालत्या घालत अवघा देश हिंडले. शिष्य गुरुच्या सेवेत तत्पर होता. ओझी वाहनं, भिक्षा मागणं, गुरुला स्नान घालणं, त्यांच्या आसनाची सोय करणं, त्यांच्या चरणांची सेवा करणं, पाय चेपणं, हे सारं गोरक्ष नित्यनेमानं, न कंटाळता, न दमता भागता आवडीनं करीत असे. मच्छिंद्रनाथ जे जे बोलतील ते भक्तिभावानं गोरक्षनाथ हृदयात साठवीत असे. मिळालेली भिक्षा सुगरात शिजवून गुरुला खायला घातल्याशिवाय तो स्वतः उष्टवत नसे. जे गुरुनं खाऊन उरेल ते अन्न प्रसाद म्हणून तो भक्षण करत असे. गोरक्षनाशी कितीतरी दिवस अनन्य भावानं गुरुची सेवा केली, तरीही नाथांनी त्याच्यावरती अनुग्रह केला नव्हता. एक दिवस धुनी पेटवून बसलेली असताना मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथाला विचारलं, बेटा, तुला काय हवंय? गोरक्षनाथानं नाथांच्या पायाला घट्ट मिठी मारली आणि सद्गतीत स्वरात मागणं मागितलं, सद्गुरुनाथ, तुम्ही माझी माऊली व्हा. परब्रह्म रूपाचं दर्शन द्या. हे पार्थिव कुडीस सार्थकी लागेल असं दिव्य रूप दर्शन घडवा. गोरक्षनाथांची ही विनंती, हे मागणं मच्छिंद्रनाथांना आवडलं, पण त्यांनी त्याच्या मागण्याला होकार दिला नाही. मनात त्याची सत्व परीक्षा घ्यायचं ठरवलं. सोन्याला जेव्हा अग्नीत टाकून कस लावतात तेव्हाच त्या झळझळीत सुवर्णाचे सुरेख असे दागिने होतात, तसा गोरक्षाच्या भक्तिभावनेला कस लावायचं त्यांनी ठरवलं. पण तसं काही बोलून दाखवलं नाही. मौन धरलं आणि धुनी विझवून पुढच्या स्थळी प्रयाण करण्याची आज्ञा दिली. गोरक्षनाथानं त्याप्रमाणे आपलं
चंबू गबाळा आवरलं, सर्व सामान पाठीशी घेऊन तो गुरुच्या पुढे वाट तुडकू लागला. अनेक रानवनं तुडवत डोंगरदऱ्या पालथ्या घालीत त्या गुरु शिष्य एका ग्रामप्रदेशात येऊन पोचले. ते ज्यावेळी त्या गावात आले ते वेळभर माध्यान्नीची होती. मच्छिंद्राने धुनी लावली आणि गुरुक्षणला सांगितलं, बेटा, मला अतिशय भूक लागली आहे. गावात जाऊन जे काही मिळेल ते भिक्षा ताबडतोब घेऊन ये. विलंब लावू नको बरं. जा, मी वाट पाहतो आहे. गुरूंची आज्ञा शिरसावंद्य मानून गोरक्ष निघाला. दारोदार जाऊन अलख म्हणून पुकारू लागला. ओली भिक्षा जोडीत घेऊन पुढे जाऊ लागला. जाता जाता एका घरापाशी थांबला. अलख असं म्हणून पुन्हा पुकारू लागला. त्या घरात त्या दिवशी श्राद्ध होतं. घरातला यजमान श्राद्धकर्म उरकून प्रसाद सेवनार्थ बसला होता. तेव्हा अकस्मात यजमानाच्या कानावर गोरक्षांचे शब्द पडले. त्यानं आपल्या बायकोला सांगितलं, बाहेर जो अतिथी आला आहे त्याच्या झोळीतही हा प्रसाद घाल, त्यालाही संतुष्ट कर. पतीची आज्ञा मानून तिने सर्व पदार्थ थोडे थोडे गोरक्षनाथांच्या झोळीत घातले. त्या सुग्रास रुचकर पदार्थात श्राद्धाला करतात ते तांदूळ डाळीचे वडेही होते. ती सर्व भिक्षा घेऊन गोरक्ष पुन्हा स्वस्थळी परतले. गुरुला स्नान घालून त्यांची षोडशोपचारे पूजा करून गोरक्षनाथानं पान तयार केलं आणि गुरुला जेवायला वाढलं. झोळीतले विविध पदार्थ गुरुला आग्रहानं जेवू घातले. पण या सर्व पदार्थांमध्ये मच्छिंद्रनाथांना ते उकडीचे वडे अतिशय आवडले. जे काय 2-4 वडे होते ते त्यांनी मोठ्या आवडीने सवयीने खाल्ले आणि गोरक्षाला म्हटले, गोरक्षा, आजची ओली भिक्षा खरोखरच उत्तम होती, पण या सर्वांमध्ये मला जास्त आवडले ते हे उकडीचे वडे. पोटभर खाऊन तृप्त व्हावंसं वाटतंय. या 4-5 वड्यांनी नुसतं तोंड चालवलं. उद्या असं कर, ज्या करून ही भिक्षा आणलीच त्याच घरी आधी जा आणि नुसते जोडीभर वड्यांचीच भिक्षा घेऊ दे, म्हणजे अगदी पोटभर वडे खाईन आणि तृप्त होईल. दुसऱ्या दिवशी गोरक्षनाथानं मच्छिंद्रनाथांच्या सांगण्याप्रमाणे भिक्षेसाठी तर कुठल्याही घरी न जाता तळक त्या कालच्या यजमानाचं घर गाठलं. दाराशी येऊन पुकारलं, अलख निरंजन, माई, भिक्षा वाढा. कालच्या सारखा स्वर ऐकून यजमानीन बाहेर भिक्षा घेऊन आली. तिला पाहताच गोरक्षनाथ म्हणाला, काल तुम्ही केलेले ते उकडीचे वडे माझ्या गुरुवर्यांना अतिशय आवडले. आजही तशीच फक्त वड्यांची भिक्षा घाला. त्यावरती ती स्त्री म्हणाली, बाळ, ते वडेसे वारंवार करायचे नसतात. आमच्याकडे फक्त श्राद्धाला तसे वडे करतात. काल श्राद्ध होतं म्हणून केले होते आणि म्हणून त्यातले तुला वाढले. ते आता कालच संपले. आता कुठले वाढू तुला? कारणाशिवाय ते वडे रांधायची रीत नाही आमच्याकडे. त्यामुळे वेळ न घेताही भिक्षा घे. मला खूप काम आहेत घरात. माई, असं म्हणू नका. आमच्या नाथांना तुमचे वडे भयंकर आवडले. रुचकर रुचकर असं म्हणून त्यांनी खाल्ले, पण त्यांचं समाधान झालं नाही. आज पुन्हा ते वडे करून द्या. तुमचे अनंत उपकार होतील माझ्यावर. कराल ना वडे? झोळीभर होतील एवढेच करा. तुम्ही मागाल ते मी तुम्हाला देईल, पण माझ्या सद्गुरुरायाची आस तुम्ही पुरी करा. तुमच्या वडे होईपर्यंत मी इथे बसतो. त्यावर ती स्त्री म्हणाली, मधुकर्या, भलता हट्ट धरू नको. देते ती भिक्षा घे आणि आपला मार्ग सुधार. माझा संताप करून घेऊ नकोस. जोगडा तर जोगडा, नसते जिभेची चोचले कसले. माई, असे अपशब्द बोलू नका. माझी विनंती ऐका. मी कोणत्याही परिस्थितीत वडे घेतल्याशिवाय जाणार नाही. मग तुम्ही माझं काहीही करा. माझ्याकडून काही पण मागा, मी ते तुम्हाला देतो. बाईचे यजमान घरात नव्हते. असली विचित्र मागणी ऐकून आणि गोरक्षनाथाचा हट्ट बघून ती संतापली आणि दरवेळेला गोरक्ष तिला काहीही माग, मी देतो असं सांगत होता. त्या गोष्टीची तिला मनस्वी चिड आली. शेवटी चिडून तिने गोरक्षाला सांगितलं, देते तुला झोळीभर वडे, पण आधी तुझा डावा डोळा मला काढून दे. बाईची वाणी पुरी व्हायच्या आत गोरक्षनाथानं आपल्या धारदार नखांनी डोळा उपटला आणि तिच्या पुढे धरला. माई, हात पुढं कर. तुझं मागणं मी पुरवलं. आता माझं मागणं तू पुरं कर. माझ्या गुरुनाथ भुकेजले असतील, आतुरतेनं माझी वाट पाहत असतील. मला उशीर झाला तर त्यांची भुकेची वेळ टळून जाईल. माई, कालच्यापेक्षा अधिक रुचकर वडे झटपट कर. ती बाई शहारून थक्क होऊन गोरक्षनाथांकडे पाहत राहिली. त्याच्या डोळ्याच्या खाचेतून रक्ताची चिळकांड्या वाहत होत्या. तरीही हसत मुखानं तो शांत उभा होता. नवरा आला आणि त्यानं हे दृश्य पाहिलं तर आपली काही गय करणार नाही, त्या बाईला खात्री होती. आणि म्हणून तिनं जितक्या वेगानं ते उकडीचे वडे रांधता येतील तितक्या वेगानं रांधले आणि झोळीभर वडे त्या गोरक्षाच्या पुढे आणून ठेवून त्याची क्षमा मागितली. गोरक्षानं त्या बाईला धन्यवाद दिले
आणि उजवा हात आपल्या डाव्या डोळ्यावर दाबून धरत तो वेगानं स्वस्थानी परतला. गुरुची यथासांग पूजा करून गोरक्षनाथानं त्यांचं पान वाढलं, झोळीभर आणलेले वडे काढून ठेवले आणि आपल्या उजव्या हातानं आपला डावा डोळा झाकीत तो गुरु महाराजांना वाढू लागला. जेवता जेवता मच्छिंद्रनाथांचं लक्ष त्याच्या डोळ्याकडे गेलं आणि त्याने गोरक्षला विचारलं, बेटा, तुझ्या डोळ्याला काय झालंय? कुठं इजाबिजा तर झाली नाही ना? हात कशासाठी डोळ्यावर घेतलास? गुरुनाथ, आपण आधी स्वस्त चित्तानं पोटभर जेवा. मला काहीही झालं नाही. कालच्यापेक्षा आज महिना अधिक रुचकर वडे बनवले आहेत आपल्यासाठी. हो बेटा, वडे अगदी उत्तम झाले आहेत. माझी तृप्ती झाली. पण अजून तू तुझ्या डोळ्यावरचा हात का काढत नाहीस? माझी आज्ञा आहे तुला. जे काय झालं असेल ते सगळं खरं खरं सांग. असं मच्छिंद्रनाथानं म्हटल्यावर घडलेली सगळी हकीकत गोरक्षनाथानं गुरुला सांगितली. ते ऐकून नाथ म्हणाले, गोरक्षा, त्या बाईला तू तुझा डावा डोळा दिलास? मला राहिलेला उजवा दे. गोरक्षानं क्षणाचाही विलंब न लावता आपल्या नखांनी ओरबाडून आपला उजवा डोळा गुरूंच्या पायी ठेवला. त्याच्या दोन्ही डोळ्यांच्या खाचातून भळाभळा रक्त ओघळत होतं. पण गोरक्ष नेहमीप्रमाणे हसतमुख होता, अविचल होता. वेदनेचा स्पष्ट हुंकारसुद्धा त्यानं आपल्या तोंडून काढला नाही. चेहरा वेडाविद्रा केला नाही. गुरुनं जे मागितलं ते आपण निमूटपणानं देऊ शकलो. गुरुला देण्यासाठी आपल्याजवळ काहीतरी होतं याचं अतीव समाधान गोरक्षाच्या चेहऱ्यावर तरळत होतं. त्याची ही स्थितप्रज्ञता पाहून मच्छिंद्रनाथ सुखावले. हा आपला शिष्य अगदी तावून सुलाखून घेऊनही अस्सल सोनं निघाला हे पाहून गुरुनाथाला आनंद झाला. त्यांनी गोरक्षनाथाला छातीशी कवदाळलं, त्याच्या मस्तकावर थोपटला आणि त्याच्यावरती अनुग्रह केला. आपला निर्मळ पवित्र हात त्याच्या डोळ्यांवरून फिरवला आणि त्याचे सुंदर चर्मचक्षू त्याला परत दिले. त्या चर्मचक्षूंबरोबरच दिव्य रूप दर्शन देणारे अंतरचक्षुही त्याला दिले आणि तेथून त्यांनी आपला मुक्काम हलवला आणि पुन्हा भ्रमंतीला सुरुवात केली. डोंगर, दऱ्या, वन, उपवन पायाखाली खालीत ते पुढं पुढं मार्ग आक्रमत होते. नाना प्रदेश, नानाविध प्रकारचे लोक त्यांच्या चालीरीती पाहत, त्यांच्या स्वभावाचे, तिथल्या राजकीय परिस्थितीचे अवलोकन करीत अनेक प्रकारचे अनुभव गाठीशी बांधित ते फिरत होते. असेच फिरत असताना एका वनात त्यांना एक गरीब, दीन, भोळा भाबडा असा एक वाटसरू दिसला. या जगात त्याचं कोणीही नव्हतं. चालून चालून तो खूप थकला होता. गोरक्षनाथानं त्याला विचारलं, बाबा, तू कोण? कुठला आहेस? त्या थकलेल्या वाटसरूनं आपली सगळी हकीकत त्याला सांगितली. तो लहानपणापासून अनाथ होता. पोटाची खळगी भरवण्यासाठी वणवणत होता, भिक्षा मागत होता. त्याचं नाव होतं एरू. गोरक्षानं सांगितलं, तो राहा इथं आमच्यातच. एरूलाही आनंद झाला. त्यानंतर तिघेजण मिळून मार्गक्रमण करू लागले, एकत्र राहू लागले. गोरक्षाप्रमाणेच पाहून पाहून तोही नाथांची सेवा करू लागला. भक्तिभावानं त्यांना भजू लागला, पूजू लागला. गोरक्षाला सगळी कामं करायला मदत करू लागला. एरूचं अंतःकरण शुद्ध, निर्मळ आणि निर्व्याज होतं. बुद्धी सतेज होती, वाणी रसाळ होती, गोड होती. नाथांनी त्याचं नाव चरपट ठेवलं आणि त्याचं भक्तिभाव बघून गोरक्षाच्या आग्रहाला मान देऊन चरपटालाही अनुग्रह दिला. त्याचे कान चिरून त्याला मुद्रमाळा अर्पण केला, बाणभूषणं दिली. बाण, किंगरी, झोळी हे सगळं काही देऊन चरपट चौरंगी असं नाव त्याला दिलं. असं करत करत तिघेही आबूच्या पर्वतावर आले. तिथं आल्यानंतर मच्छिंद्रनाथ गोरक्षाला म्हणाले, गोरक्षा, तो सुजान आहेस. तू या आबूच्या पहाडात बसून योगसाधना करावीस अशी माझी आज्ञा आहे. त्यावरती गोरक्षनाथ म्हणाले, सद्गुरू स्वामीनाथा, एवढ्यासाठी का आपण मला इथं आणलं? आपणाला माझा कंटाळा आला आहे का? माझ्या हातून काही चूक घडली का? मग मला असं दूर का लोटता? माझी उपेक्षा का करता? दिनाला दूर लोटता? गुरुराज, आपल्यापासून मी एकही क्षण जगू शकणार नाही. गोरक्षाचं हे कळवळ्याचं बोलणं ऐकून मच्छिंद्रनाथांच्या डोळ्यातही पाणी आलं. पण त्यांनी गोरक्षाची समजूत घातली, त्याला थोपटलं, समजावलं की खऱ्या तापसानं, योग्यानं कुठल्याही मायामोहात गुंतायचं नाही. लोभ किंवा मोह धरायचा नाही. योग सिद्ध व्हायचं. द्वैत, भेद विसरायचा प्रयत्न करायचा. मी आणि तू आपण भिन्न नाहीच. मी सांगतो त्यावर विश्वास ठेव. मी तुला केव्हाही भेटेल. असा उपदेश करून त्याला आसनावर बसून योगधारणा लावून देऊन चरपट नाथासहित
मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेला निघाले. आणि याचबरोबर श्री दत्तप्रबोध ग्रंथातील हा 37वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. पुढील 38व्या अध्यायामध्ये गोरक्षनाथ आणि कानिफनाथांची भेट घडून येणार आहे. तेव्हा तो पुढील अध्याय पाहायला विसरू नका आपल्याच मीरफोन मराठीवरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, श्री गुरुदेव दत्त.